राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी केलेला हद्दपार आदेश रद्द करण्यात आला. पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी हा आदेश रद्द केला. सुमारे 1 वर्षापूर्वी मिरज स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून हॉटेल्सवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवक आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजीर, अल्ताफ रोहिले व मोहसिन गोदड यांच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर आरोपींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काझी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला होता. या कारवाईमुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीत खळबळ उडाली होती. या आदेशाच्या विरोधात नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांनी ॲडव्होकेट दीपक नागवडे यांच्यामार्फत पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केलं होतं. याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी सुनावणी घेत सदरचा हद्दपारीचा आदेश रद्द केला. त्यामुळे नगरसेवक आझम काझी यांच्यासह 8 जणांना दिलासा मिळाला. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.